भीम, नमो बुद्धाय. आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल. लोहा येथे ऑल इंडिया पॅंथर सेनाचे जिल्हा महासचिव दिनाजी गायकवाड यांचा 29वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या घोषबाजीने परिसर दणाणून गेला. लोहा ऑल इंडिया पॅंथर सेनाचे जिल्हा महासचिव दिनाजी गायकवाड यांचा 29वा वाढदिवस आज लोहा येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माधवभाऊ भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सेवानिवृत्त PSI आनंदजी जोंधळे यांनी विशेष उपस्थिती लावून दिनाजी गायकवाड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. लोहा तालुका व शहर अध्यक्षांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरणात उत्साह निर्माण केला. सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचे चित्र पाहायला मिळाले. दिनाजी गायकवाड यांनी संघटन बळकटीकरण, समाजकार्य आणि युवकांना योग्य दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून त्यामुळे युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि भविष्यातही समाजहितासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन दिनाजी गायकवाड यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. आज ऑल इंडिया पॅंथर सेना नांदेडच्या माध्यमातून आमचे सहकारी जे अनेक वर्षापासून शोषित, पीडित, वंचितांसाठी लोहा तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं आहे. अशा झुंजार नेतृत्वाला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन संघटन असंच मजबूत आणि ताकदीने वाढवावं यासाठी त्यांना मी बळ देतो. अनेक वर्षापासून त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक घटनांना भेटी देऊन वाचा फोडण्याचं काम केलं आहे. संघर्ष नायक दीपकभाई केदार यांच्या सोबत कोणतेही स्वार्थ मनामध्ये न बाळगता त्यांनी या संघटनेसाठी काम केलेलं आहे. मी त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याला सलाम करतो. जय भीम. गायकवाड, राहणार खडकमांजरी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. मी अनेक वर्षापासून ऑल इंडिया पॅंथर सेना या संघटनेमध्ये काम करतो. दीपकभाई सोबत कायम आहे. आज माझा 29वा वाढदिवस. आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माधवदादा भालेराव, आपले मेजर साहेब आणि सर्व टीम यांच्यातर्फे माझा वाढदिवस साजरा झाला. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप अभिनंदन. लोहा तालुका अध्यक्षपद ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीनं लोहा तालुका पद जे आहे, तसेच जिल्हा महासचिव दिनाजी गायकवाड यांचा वाढदिवस माझ्या वतीनं जसा कायमस्वरूपी झालेला आहे आणि जैनतेने जी चळवळ दाखवली आम्हाला, त्या चळवळीच्या नुसारच आम्ही चळवळ जागरूक करण्याचं, संघटन बनवण्याचं काम करीत आहोत. आणि संघटन हे आपल्याला मजबूत करण्यासाठी आम्ही ह्याच्या पाठीमागे जैन आम्हाला जसं ज्ञान देतील त्या गोष्टीला आम्ही जाणीवपूर्वक हे पाठिंबा आहे आमचा. आणि त्यानं जे आतापर्यंत जी चळवळ ठेवलेली आहे त्या चळवळीला आम्ही जागरूकपणे मार्गदर्शन करण्यामध्ये समर्थ राहिलो होतो आतापर्यंत आणि इथून पुढे बी राहतील ही अपेक्षा आमची आहे. आणि जसे दिनाजी गायकवाड जे म्हणतील, जे मार्ग सुचवतील, तसे आमचे जिल्हा अध्यक्ष, आमचे दाजी, लाडके दाजी माधव भालेराव यांच्या मार्गदर्शनाला आम्ही कुठे बी यांच्या जे तडा जाऊ देणार नाहीत विचारावाला. त्याचं आमचं काम जे संघटन जुळवण्याचं काम करणार आहोत, ते संघटन आम्हाला मजबूत बनवायची आम्ही हे लोहा परिसरात जागृतपणे करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. तसंच दिनाजी महासचिव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्याकडून. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल. मी दीक्षा प्रकाश गजबारे. धन्यवाद.